जय श्रीराम मित्रांनो, आपण पाहत आहात शिवराज्याभिषेक सोहळा वार्षिक स्नेह संमेलन रवरा हायस्कूल कोलार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद. माना झुकल्या जातात आणि आदराने नतमस्तक होतात. तेच ठिकाण म्हणजे आपला हा रायगड. आपला रायगड आपला स्वर्ग. रायगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडत असून याची समुद्र सपाटीपासून उंची 820 मीटर अशी आहे. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये बसलेला आहे. इंग्रज याच गडाला पूर्वी जिब्राल्टर असे म्हणत. रायगडावर शिवसमाधी, जिजाऊंचा पाचाडचा वाढीची समाधी नसून तुम्ही स्वतः आहात या जाणीवेने अवघा महाराष्ट्र आजही मान खाली घालून मुजरा करण्यासाठी येतो तुमच्या चरणी. जीवनात कितीही खचलो असलो तरी रायगडी आल्यावर नवी जीवनाची शक्ती मिळते. असलेल्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. आयुष्यात यशस्वी शिखरावर पोहोचण्याची जिद्दही इथूनच मिळते. नकारात्मक शक्तीचा कडेलोट होऊन सकारात्मक शक्ती आपल्याला मिळते. आजही पाय ठेवता या रायगडी आमच्या धमन्यांमधील रक्त सळसळ वाहू लागते. गर्वानं छाती फुगून येते. आमचा राजा आमच्या सोबत असल्याची जाणीव आम्हाला होते. मित्रांनो, असं म्हणतात की या शिवतीर्थावर 350 वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी कोकण कड्यावर देवही अवतरले होते. तर हाच मंगल प्रसंग आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत इयत्ता 9वीचे विद्यार्थी घेऊन शिवराज्याभिषेक सोहळा. सांगशील का रे रायगडा, कसा होता माझा राजा? घडविले ज्याने स्वराज्य आणि सुखावली प्रजा. तुझ्या रूपावर बाळून जो म्हटला, करू हीच तख्ताला जागा. सांगणारे रायगडा, कसा होता माझा राजा? कहाणी ऐकल्यात मी तुझ्या आणि त्याच्या. देव मानलेच आहे त्याला, मंदिर मानले तुला. सांगणारे रायगडा, कसा होता माझा राजा? दिसला कसा तो, चालला कसा तो, बोलला काय तो, पाहून अन्याय होताना गरजला कसा तो. सारेच पाहिले तू प्रत्यक्षात इथे, म्हणून तर आलो इथवर आणखी विचारणार तुला. करशील का भूतकाळ पुन्हा ताजा? रायगडा सांगशील ना तू, मला होता कसा माझा राजा? थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधीच विसरणार नाही राजे तुम्हाला मुजरा करायला. सांगणारे रायगडा, कसा होता माझा राजा? माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. सरी माझी ओवी गा माझा शिवभाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. महाराज 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 गणपती 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 भूपती 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 प्रजापती 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 गजपती 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 अश्वपती 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 जयपती 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 सुवर्ण रत्न श्रीपती 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 अष्टावधान जागृत 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 अष्टप्रधान वेष्टित 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 न्यायालंकार मंडित 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 शस्त्रास्त्र शास्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस स्वर्ण सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के तेजस्वी आश्वासन मिळेल त्यांना. पण त्यासाठी खर्च खूप होईल. तेवढ्या खर्चात कित्येक बंधारे होतील, रस्ते होतील, गडकोटाची डागडुजी आरमारकडे लक्ष देता येईल. ही झाली एक बाजू, परंतु दुसरी राजे, राज्याभिषेक ही क्रांती आहे. राज्याभिषेक म्हणजे सर्वांना अभय. राज्याभिषेक म्हणजे न्यायाची हमी. खरंय आपला औसाहेब याने आणखी एक मोठं काम होईल. 400 वर्षांचं सुतक फिटेल. महाराज साहेबांनी दिलेल्या राजमुद्रेस खऱ्या अर्थानं पूर्णत्व येईल. आपल्या रयतेला हक्कानं मागण्याची, रुसण्याची, बांधण्याची जागा मिळेल. ते त्यांचं मानाचं सिंहासन असेल. आम्ही एक बंडखोर जमीनदार म्हणून नव्हे तर एक सार्वभौम राजा म्हणून ओळखले जाऊ. ते यामुळेच. आणि औसाहेब यामुळे आणखी एक गोष्ट आलं दुनियेत समजेल. एखाद्या सामान्य दीन दुबळ्या माणसावर तुम्हासारखी ठिणगी पडली तर केवढी क्रांती होऊ शकते हे अवघ्या समजेल. औसाहेब या राज्याभिषेकानं उभ्या हिंदुस्थानात युग परिवर्तनाची द्वाही फिरेल. आम्हास वाटले तुम्हास पटे की नाही. औसाहेब याचबरोबर आणखी एक गोष्ट आपसुकच घडेल. कलियुगात क्षत्रिय नाही, क्षात्र तेज नाही, ही लोकभावना नष्ट होईल. आणि त्याचबरोबर माझा मुलूक, माझं स्वराज्य, माझा भगवा, ही मराठी अस्मिता जागृत होईल. राज माझ्या रायबाचं लगीन मागणं. अहो साहेबासनी घोर पडलाय नव कोंडाण्याचा. अहो मग कोंडाणा स्वराज्यात आलाच पाहिजे. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. त्या पोराचं लगीन मागं ठेवून तुम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवर गेलात, परत आलाच नाही. अरे गड आला पण माझा सिंह गेला रे. राज, तुमची कापडं अंगावर घातली, सलमाचं सार्थक झालं बघा. माझ्या पाठीतनं भाला आरपार घुसला होता, पण तुमचा यो शिवकाशीत चुकला नाही बघा. डोक्यावर चिरटोप होता ना माझ्या. राज, यो सोहळ्या बघण्यासाठी इथं पातूर आलोय बघा. डोळ्याचं पारणं भेटलं माझ्या, माझं सार्थक झालं माझ्या. शिवा रे राज, शिवा, आमच्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या तुझ्यासारख्या वेड्या माणसांनी अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं रे आम्हाला. म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो आम्ही. जगदंबा. राज, वडीलकीच्या नात्यानं सांगतोय, गुमानगडाकडे जावा, नाहीतर मुसक्या बांधून न्यायाला लावीन. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. इशारतीच्या तोफांचा आवाज कानावर पडेपर्यंत या घोड खिंडीतून विगनिम पुढे सरकू देणार नाही. राज, जीवात जीव असेपर्यंत खिंड लढवील योबाजी. खिंड पावन केलीत पाहिजे. बाजी, तुम्हा सर्वांच्या रक्ताघामाच्या अभिषेकानं पवित्र झालेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठीच हा राज्याभिषेक.
नको